वेलकम टू ऑल. महाराष्ट्र राज्याचे जे सामाजिक न्याय मंत्री आहे त्यांनी आपल्या विधानसभेमध्ये जे निवेदन दिलं त्यामध्ये त्यांचं म्हणणं असं होतं की अॅट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत जर गुन्हा दाखल झाला तर ताबडतोब अटक होत नाही. विशेष करून लक्षात ठेवायचं, अॅट्रॉसिटी ऍक्ट हा केंद्राचा कायदा आहे आणि राज्य सरकार त्या बाबतीमध्ये निवेदन करू शकत नाही. पॉइंट नंबर 1. मुख्य मुद्दा आजचा आपला असा आहे की अॅट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत जर गुन्हा दाखल झाला तर अटक होती की नाही होत. याचं कारण 2018 पासून हा मुद्दा भारतीय समाजकारण राजकारणामध्ये खूप जास्त चर्चेमध्ये आहे आणि बऱ्याच लोकांनी मला मागणी केली की सर, हा नेमका मुद्दा काय आहे की मंत्र्यांच्या विधानामुळे खूप मोठ्या प्रमाणात संभ्रम निर्माण झाला, मूळ कायदा काय सांगतो त्याविषयी आपण चर्चा करण्याचा इथं प्रयत्न करणार आहोत. पण सोबत नेहमीची एक तक्रार, ती तक्रार म्हणजे काय की जे आपले व्हिडिओला जर तुम्ही बघता त्यासाठी तर प्रचंड धन्यवाद, पण त्यामध्ये बघा 80% सबस्क्रायबर म्हणजे आपले व्ह्युअर्स असे आहे जे नॉन सबस्क्राईब आहे, जे सबस्क्राईब नाही केलं पण व्हिडिओ बघतात. व्हिडिओ तर तुम्ही प्रचंड तुफान बघता, त्यामुळे सर्वांना नम्र विनंती आहे की ते सबस्क्राईब करून घ्या. टीमची रिक्वेस्ट आहे तुम्हाला, ज्यामुळे काय होईल आपला संवाद व्यवस्थितपणे होईल. मी लाईव्ह आलो की लगेच तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल, याच्यामुळे मला काही कुठला नागरी पुरस्कार मिळणार नाहीये. ठीक आहे, तर हे प्रमाण त्याला काय म्हणतात की अजून वाढलं, म्हणजे व्ह्युअर्स पण वाढले आपले, पण सोबत लक्षात ठेवायचं नॉन सबस्क्राईब बघणाऱ्यांचं प्रमाण पण वाढलं. त्यामुळे ती सबस्क्राईब करून घ्या आणि त्याला काय म्हणतात पुढची प्रोसेस तुम्हाला माहितच आहे. चला ठीक आहे, इथपर्यंत मुख्य मुद्द्यावर येतो. पुढे जायच्या आधी सर्वप्रथम मंत्र्यांचं म्हणणं काय होतं ते पहिल्यांदा या व्हिडिओमध्ये व्यवस्थितपणे बघून घ्या, नंतर मी मुख्य मुद्द्यावर येतो. सभापती महोदय, पूर्वी अॅट्रॉसिटीचे गुन्हे हे सर्रासपणे दाखल केले जायचे, हे काही अंशी खरं आहे. एखाद्याने शिवी दिली असं म्हणून जरी आपण पोलीस स्टेशनला गेलो तर आपल्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल व्हायचा. आता गुन्हा दाखल केला की तातडीने आरोपीला 24 तासाच्या आत अटक झाली पाहिजे असं सुद्धा पूर्वी नियम होता आणि त्या पद्धतीने अटक काही लोकांना केली जायची. परंतु याचा काही ठिकाणी गैरवापर निश्चित झालेला आहे, हे नाकारता येत नाही. म्हणून आता शासनाने त्या कायद्यामध्ये जो काही बदल केलेला आहे त्या बदलामध्ये काय सांगितलंय की तुम्हाला तुमचा एफआयआर नोंदवता येईल, परंतु अटक करण्यापूर्वी जो आयओ असेल तो आयओ तो त्याची खात्री करेल. आता एफआयआर नोंद झाला, आयओने खात्री केली, त्याला पोलीस स्टेशन मध्ये त्याला तातडीनं तो त्याचा जर तो चुकीचा गुन्हा दाखल केला असेल तर पोलीस स्टेशनला तातडीने तुम्हाला तो 169 ज्याला काय आपण म्हणतो, कलम 169 मला वाटतं त्याचं, तर ते समरी तो ती समरी तो पोलीस स्टेशन मध्ये सुद्धा देतो आणि त्याच्यानंतर पहिली जी काही कोर्टामध्ये जेव्हा प्रकरण येतं त्या टायमाला ती समरी त्याला जावल्या जाते आणि ती केस विड्रॉ होते. परंतु माझंच तर त्याच्याही पुढे जाऊन सांगणं आहे की असे चुकीचे गुन्हे कुणावर दाखल होऊ नये. अन्याय झाला असेल तर निश्चित झाला पाहिजे, त्याच्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे. परंतु जर कोणी असं करत असेल तर त्याला सुद्धा काय कायद्यामध्ये काय करता येईल का यावर शासन सुद्धा निर्णय घेईल. परंतु आता तातडीने अटक करण्याची जी काही पूर्वीची काही पद्धत होती ती आता थांबलेली आहे. त्याचा मला वाटतं आता समाजामध्ये हे जे काही अॅट्रॉसिटीचे गुन्ह्याचे प्रमाण त्याच्यामुळे कमी सुद्धा झालेलं आहे. ठीक आहे, बघितला तुम्ही व्हिडिओ. आता यामध्ये त्यांचं म्हणणं काय आहे की अॅट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत जर गुन्हा दाखल झाला तर लगेच अटक होत नाही आणि त्यामध्ये संभ्रम. नंतर त्यांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये पण हे केलं. आपण त्या मुद्द्याकडे जाऊ नये. मूळ मुद्दा काय तर बरोबर बघा. पहिल्यांदा या कायद्याची पार्श्वभूमी, संविधान सभेमध्ये कॉन्स्टिट्यूशनल असेंब्लीमध्ये जेव्हा आर्टिकल 17 ज्यामध्ये अस्पृश्यता निवारण या संबंधी तरतूद आहे यावर जेव्हा चर्चा झाली, यावर चर्चा होत असताना संविधान सभेचा सूर काय होता की आपण जे गुलामगिरी प्रथा आहे त्याच्या निर्मूलनासंबंधी इथं तरतूद करू. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी यावर आक्षेप घेतला. बाबासाहेबांचं म्हणणं होतं गुलामगिरी सारखी प्रथा ही मध्ययुगीन काळासोबतच संपलेली आहे. आता भारतामध्ये गुलामगिरी हा प्रॉब्लेम नाही आहे, वेठबिगारी हा प्रॉब्लेम नाही आहे. प्रॉब्लेम काय तर ज्याला आपण अनटचेबिलिटी म्हणतो, अस्पृश्यता म्हणतो, हा मुख्य प्रॉब्लेम आहे. त्यामुळे कलम 17 मध्ये या बाबींचा समावेश करा. संविधान सभेनं एका मताने ते म्हणणं मान्य केलं आणि अस्पृश्यता निवारण कलम 17 मध्ये समाविष्ट केलं. आणि जे गुलामगिरी प्रथेविषयी तरतूद होत्या ना त्यानंतर आजचं 23 आणि 24 जे कलम आहे ना तर ते त्या प्रकारचं कलम आहे. बरोबर.
कलम 17चं वर्डिंग काय, मी येतो अॅट्रॉसिटी ऍक्टवर, याचं बॅकग्राऊंड बरोबर बघून घ्या. कलम 17चं वर्डिंग काय आहे की समाजामध्ये अस्पृश्यता निवारण झालेली आहे आणि जो याला चालना देईल तो दंडनीय अपराध असेल, म्हणजे तो गुन्हा असेल. मग मला सांगा, जर गुन्हा असेल, त्याला दंड असेल, तर यासाठी कायदा करावा लागेल. आणि म्हणून भारत सरकारने काय केलं, 1955 मध्ये एक कायदा केला, त्याला म्हणतात सिव्हिल राईट्स ऍक्ट. ओके, नागरी कायदा 1955चा हा कायदा केला, ज्या अंतर्गत एखाद्याला त्याच्या जातीपासून जर तुम्ही वंचित ठेवलं तर तो गुन्हा ठरत होता. काही प्रॉब्लेम नव्हता, कायदा हा लागू झाला. हा अॅट्रॉसिटी ऍक्ट नाही बरं का, अॅट्रॉसिटी ऍक्ट पुढे येणार आहे, काळजी करू नका. पण मला सांगा, 1955च्या कायद्याची तरतूद होती सिव्हिल राईट्स ऍक्टची, कोणत्याही व्यक्तीला त्याच्या जातीवरनं जर वंचित ठेवलं तर तो गुन्हा असेल. पण अस्पृश्यतेचा संबंध, एखाद्याला वंचित ठेवण्याची जी बाब आहे त्याचा संबंध हा विशेष करून दलित समाजासोबत आलेला आहे, जे शेड्यूल कास्ट प्रवर्गामध्ये आहे, शेड्यूल ट्राईब प्रवर्गामध्ये आहे, हा त्यांच्यासोबत आलेला आहे. हा कायदा सर्वांबद्दल बोलत होता. आणि 1970 ते 80 या दशकामध्ये मोठ्या प्रमाणात अन्याय अत्याचार वाढायला सुरुवात झाली. तामिळनाडूमध्ये जवळपास 44 दलितांची हत्या करण्यात आली. वरडीमध्ये पण या संदर्भात झालं. आणि नामांतराचं जे महाराष्ट्रामध्ये प्रकरण गाजलं, त्यामध्ये जे अत्याचार झालं ते सुद्धा याच काळातलं होतं, 70 ते 80 दरम्यान. आणि या पार्श्वभूमीवर मग केंद्राला असं वाटलं की सेपरेटली शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबसाठी कायदा करणं गरजेचं आहे. तेव्हा तत्कालीन सामाजिक न्याय मंत्री रामविलास पासवान, ज्यांचा मुलगा आता चिराग पासवान बिहारमध्ये कार्यरत आहे, रामविलास पासवान, स्वर्गीय रामविलास पासवान यांनी काय केलं, तर यापासून एक स्वतंत्र स्पेशली शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब यांच्यासाठी एक कायदा बनवला, ज्याला म्हणतात अॅट्रॉसिटी ऍक्ट 1989. बरोबर, म्हणजे हा कायदाही सध्या अस्तित्वात आहे आणि हा सुद्धा कायदा सध्या अस्तित्वात आहे. बऱ्याच कार्यकर्त्यांचं म्हणजे स्लिप ऑफ टंग होऊन जाते की हा कायदा रद्द करून हा कायदा आणला. नाही, हा कायदा सर्व जातींना लागू पडतो. हा कायदा स्पेशली SC ST ना लागू पडतो. जो नॉन SC ST असेल त्याच्या अगेन्स्ट मध्ये जर गुन्हा घडला असेल तर, जे अॅट्रॉसिटी ऍक्टच्या सेक्शन 3 मध्ये गुन्ह्याची यादी दिलेली आहे. काही प्रॉब्लेम नाही. या तऱ्हेनं हा कायदा अस्तित्वात आला. बॅकग्राऊंड कळलं तुम्हाला आता? आता पुढे बघा, जो 1989चा अॅट्रॉसिटी ऍक्ट होता, या ऍक्ट मध्ये काय तरतूद होती, स्पेशली सेक्शन 18 मध्ये, की जसा गुन्हा दाखल झाला, बरोबर, यानुसार ताबडतोब ही अटक केल्या जात होती. DYSP किंवा तत्सम त्यावरच्या अधिकारी याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर असतो. गुन्हा दाखल झाला तर अटक करण्यात येत होती, ही मूळ कायद्यातील तरतूद होती. पण यामध्ये काय झालं, 2018 मध्ये, आता बरोबर आहे का, आता आपण मूळ गाभ्याला हात लावला. 2018 मध्ये सुप्रीम कोर्टामध्ये एक केस आली. त्या केसला म्हणतात सुभाष काशीनाथ महाजन. ही केस महाराष्ट्रामधूनच केस गेली आहे ती, सुभाष काशीनाथ महाजन, नाव लक्षात राहील. त्या केसमध्ये सुप्रीम कोर्टानं काय म्हटलं, बरोबर ऐका, जेवढे या ऍक्ट अंतर्गत गुन्हे दाखल होतात, समजा उदाहरणार्थ 100 गुन्हे जर दाखल झाले तर त्यापैकी फक्त 1% गुन्हा हा सिद्ध होतो. म्हणजे सुप्रीम कोर्टानं डाटा काय केला, तिथं आणला. माझा उद्देश आहे तुम्हाला स्टॅटिस्टिक्स सांगणे, माहिती सांगणे. मी पर्सनल ओपिनियन कधीच देत नाही कशाबद्दल, कारण प्रत्येकाला निर्मिकानं महात्मा फुलेंच्या भाषेमध्ये बुद्धी दिलेली आहे, त्याचा तुम्ही वापर करा. 100 त्याला काय म्हणतात की जर गुन्हे म्हणजे दाखल झाले तर फक्त 1% याचा कन्व्हेन्शनल रेट होता. मग सुप्रीम कोर्टानं या आकड्यावरनं निष्कर्ष काढला की याचा अर्थ गुन्हा दाखल झाल्या अटक होते, म्हणजे याचा गैरवापर होतो. आणि मग सुप्रीम कोर्टानं 20 मार्च, डेट लक्षात ठेवा, 2018ला असं म्हटलं की अॅट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत जर गुन्हा दाखल झाला तर ताबडतोब अटक होणार नाही. हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय होता. विषय कळली इथपर्यंत? अटक होणार नाही हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय होता. मग या अगेन्स्ट मध्ये त्याच वर्षी 2018 मध्ये जो सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय आहे, याला संसदेनं पलटवून टाकलं. संसदेनं म्हटलं की नाही 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 असं नाही, आणि यामध्ये सेक्शन 18A हा समाविष्ट केला अॅट्रॉसिटी ऍक्ट मध्ये, आणि ज्यामध्ये असं म्हटलं
की नाही, गुन्हा जसा दाखल झाला त्या अंतर्गत अटक होऊ शकते. समजलं? सिक्वेन्स बरोबर लक्षात आला. मूळ कायद्यामध्ये अटक होते, सुभाष काशीनाथ महाजन केसमध्ये अटक होत नाही. सुप्रीम कोर्ट, संसदेनं म्हटलं यस अटक होते. 18A हा सेक्शन नव्यानं ऍड केला. 18A हा अॅट्रॉसिटीचा सेक्शन आहे बरं का पूर्व. त्यानंतर याला पुन्हा सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज करण्यात आलं, बरोबर नाही का? आणि त्या केसचं नाव आहे प्रदीप सिंग चौहान केस. आणि या केसमध्ये आता बघा सुप्रीम कोर्टाचं ऑब्झर्वेशन काय आहे. सुप्रीम कोर्ट यामध्ये म्हणते, मी पेन पण चेंज करून घेतो, सुप्रीम कोर्ट यामध्ये म्हणते की यस अटक होणार, म्हणजे हा संसदेचा कायदा आहे त्याला कंटिन्यू केलं या पृथ्वी राज सिंग केसमध्ये कंटिन्यू केलं. फक्त एवढं एक टिप्पणी केली की सुरुवातीला काही प्रमाणामध्ये तपास करा, सुरुवातीला काय करा, थोडा प्रायमरी तपास करा आणि त्यानंतर अटक करा. विषय कळलं? म्हणजे जे नाहीचं म्हणणं होतं ते सुप्रीम कोर्टानं हो मध्ये केलं. मग तुमचं डोक्याचं दही जर झालं असेल की सर तुम्ही करून काय राहिले, इथं नाही म्हणता हो म्हणता, मी लेक्चर इथपर्यंत येता मला काही कळलं नाही, तर मॉरल ऑफ द स्टोरी मी सांगतो काय. तर सध्याचं स्टेटस असं आहे, अॅट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत जर गुन्हा दाखल झाला तर प्रथमदर्शनी, म्हणजे याचा अर्थ काही तासातच, ओके, डीवायएसपी का त्याच्या वरच्या अधिकाऱ्याकडनं प्रायमरी तपास करून लगेच अटक होते. अटक होते, होत नाही. विषय कळलं? आणि जे मंत्र्यांचं विधान होतं त्यांच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की अटक होत नाही. विषय कळला इथपर्यंत. आणि म्हणून संभ्रम अवस्था निर्माण झाली. आणि दुसरी गोष्ट की हा जो कायदा आहे ना, अॅट्रॉसिटी ऍक्ट, हा कायदा मागे येतो, हा कायदा कलम 17 आणि कलम 46 या दोन्हीला प्रमोशन देतो बरं का. तुम्हाला बऱ्याच लोकांचा मला प्रश्न असेल, सर कलम 46 कुठून आणलं मधात, मी पहिल्यांदा ऐकून राहिलो. हो, मार्गदर्शक तत्वामध्ये SC ST अत्याचार निवारण करणं हे सरकारचं कर्तव्य आहे, हे ऑलरेडी आपल्या संविधानामध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी टाकून ठेवलेला आहे. अॅट्रॉसिटीचा संबंध हा 46 सोबत येतो, याचा संबंध 17 सोबत येतो. जे माझं पॉलिटीचं पुस्तक आहे ना, यामध्ये तुम्ही हे एकदा पॉलिटीचं पुस्तक, यामध्ये माझं कलम 17 आणि कलम 46 हे डिटेलमध्ये वाचा. हेच या पुस्तकाचं वैशिष्ट्य आहे बरं का, बरोबर नाही का? जे कुठं नाही ते आपल्या बुकमध्ये आहे की अॅट्रॉसिटी ऍक्ट हा कलम कितीला प्रमोट करतो, 46 ला प्रमोट करतो. आणि तुम्हाला माहिती काय गोष्ट की अॅट्रॉसिटी ऍक्ट हा कलम 14चं जरी व्हायोलेशन करत असेल तरी 46 अंतर्गत हा सामाजिक न्याय प्रस्थापित करते, त्यामुळे तो रद्द पण होत नाही. आणि आता त्याला नवीन शेड्यूलमध्ये टाकण्याची काय चर्चा ही चालू आहे, तो आज न उद्या चालला जाईल. हे खूप कमी लोकांना माहिती आहे बरं का की कलम 46 कलम 14 तरी पण हा कायदा टिकून आहे, कारण याचा उद्देश सामाजिक न्याय आहे. इज दॅट क्लिअर? म्हणजे तुम्हाला थोडा झटका बसला असेल की सर तुम्ही 46 सोबत याचा संबंध, हे खूप जुनी गोष्ट आहे, खूप जुनी गोष्ट आहे ही. एक वेळा DPSP काढा, कलम 46 वाचा, बरोबर तुम्हाला लक्षात येऊन जाईल. तर या तऱ्हेनं त्याला काय म्हणतात की अॅट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत काय होते, म्हणजे अटक होते. हे त्याला काय म्हणतात की हे करून टाकलं. आणि आता परवाचा पण एक जजमेंट आहे सुप्रीम कोर्टाचा, ज्याच्यामध्ये सेक्शन 3 वर आहे की जातीवाचक, आणि एक लक्षात ठेवा, अॅट्रॉसिटी तेव्हाच दाखल होते बरं का जेव्हा नंबर 1 समोरचा व्यक्ती हा शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब या प्रवर्गाचा आहे, त्यातील जातीचा आहे, हे जर त्याला माहीत असेल आणि हेतू पुरस्कर जर जातीवाचक त्याला त्रास दिला असेल तरच अॅट्रॉसिटी लागते. खैरलांजी प्रकरणामध्ये हाच प्रॉब्लेम झाला होता. विषय कळला की परत तिथे अॅट्रॉसिटी लागते की नाही लागत, यावर जे घमासान डिबेट झाली ना, त्यावर हाच आर्ग्युमेंट घेतला होता की बा संबंधित कुटुंब हे या जातीतील होतं, हे आम्हाला माहित नव्हतं. समजलं का? हे आम्हाला माहित नव्हतं, याच्यावर खूप आर्ग्युमेंट झाला होता. त्यामुळे यासाठी जाती पुरस्कर, हेतू पुरस्कर गुन्हा ही यातील तरतूद आहे. बघा हा कायदा माहितीये का तुम्हाला, एक गोष्ट माहितीये का, समाजामध्ये एक डिबेट काय, एक गट म्हणतो याला कठोर करा, म्हणजे एंट्री पॉइंटवर. पण तुम्हाला माहितीये का एंट्री पॉइंटवर हा कठोर आहे, पण एक्झिट पॉइंटवर हा माहितीये का कठोर नाहीये. त्या कायचा प्रॉब्लेम काय माहितीये का, प्रॉब्लेम हाय बघा, गुन्हा दाखल झाला की लगेच अटक होते, म्हणजे हा कठोर कायदा झाला. तुम्हाला एक मोकळं बोलतो मी, एक गट असा म्हणतो अॅट्रॉसिटी कठोर करा आणि एक गट असा म्हणतो अॅट्रॉसिटी शिथिल करा. मग शिथिल आणि कठोर एका वेळेस तर डिबेट होऊ शकत नाही ना बाबा, दोन पैकी एक काहीतरी असेल ना. ते काय प्रॉब्लेम आहे, तो हा प्रॉब्लेम आहे की जर अटक लगेच झाली म्हणजे गुन्हा झाला की अटक होते, पण दुसऱ्या बाजूनं जशी ही कोर्टात जाते या अंतर्गत स्पेशल कोर्ट स्थापन करण्यात येतात. स्पेशल कोर्टचा अर्थ होतो न्यायालयामध्येच एक स्वतंत्र एक बिल्डिंग असते, एक रूम असते, तिथं फक्त अॅट्रॉसिटीच्याच केस दाखल होतात, चालतात, त्याला स्पेशल कोर्ट म्हणतात. पण तिथं त्याला काय म्हणतात की जे दोन त्याला काय म्हणतात साक्षीदार लागते ना, ते नॉन SC ST लागते.
पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट की संबंधित व्यक्ती हा या जातीचा होता हे याला माहित होतं, ते प्रूव्ह करावं लागते. आणि मग इथं कार्यक्रम हा ढिला पडतो आणि म्हणून इथं शिक्षा होत नाही. आता हे सुप्रीम कोर्टाला कोण सांगेल जाऊन की बाबा हा प्रॉब्लेम आहे? सुप्रीम कोर्ट काय म्हणतो, 100 मध्ये पैकी एकाला शिक्षा होते म्हणजे मिसयूज होत आहे. म्हणून सुप्रीम कोर्टानं काशीनाथ महाजन केसमध्ये ते गुन्हा दाखल झाल्यानंतर अटक करू नका असं म्हटलं होतं ना ते. पण मेन प्रॉब्लेम हा आहे इथला की ज्याच्यावर अन्याय अत्याचार झाला त्यासाठी इथं प्रॉब्लेम आहे आणि ज्याच्यावर गुन्हा दाखल झाला त्याच्यासाठी इथं प्रॉब्लेम आहे. म्हणून समाजामध्ये दोन डिबेट आहे. एक गट म्हणतो कठोर करा, एक गट म्हणतो त्याला शिथिल करा. इज दॅट क्लिअर? तर या तऱ्हेनं अॅट्रॉसिटीची सध्याची स्थिती आहे. कळलं? आणि मी प्रथमदर्शनी शब्द का वापरला मी इथपर्यंत? गुन्हा दाखल झाला, तपास अधिकाऱ्याकडे, याचा तपास हा डीवायएसपी दर्जाचा अधिकारी करतो बरं का. आणि तिथं गेल्यानंतर मग प्रायमरी लेवलवर जर निदर्शनास आलं तर अटक होते. ओके, हा याचा म्हणजे उद्देश आहे किंवा आणि सुप्रीम कोर्टाचं जजमेंट पण आहे. तर या तऱ्हेनं त्याला काय म्हणतात की मला असं वाटतं की संभ्रमावस्था किंवा तुम्हाला एक 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 म्हणजे एक बेस तयार झाला असेल या अॅट्रॉसिटी ऍक्ट बद्दल. चला, कळलं? मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्कीच कन्स्ट्रक्टिव्ह हे सांगा, मी तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न हा करत असतोच. आणि दुसरं बाबा हे जरा बरोबर बघा बरं का, जे काही लोक नॉन सबस्क्रायबर आपले आहे, टीमची रिक्वेस्ट आहे तुम्हाला की ते सबस्क्राईब करून घ्या, त्यांचाही उत्साह वाढेल. माझ्याकडून तर खूप खूप धन्यवाद तुम्हाला नेहमी आहेच, कारण तुम्ही बघताच तेवढं त्याला काय म्हणतात की आणि तुफान. ठीक आहे. आणि या प्रकारचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मला असं वाटतं येणं हे सध्या काळाची सुद्धा काय मोठी गरज आहे. तर आज इथंच थांबू आपण. ओके, थँक्यू सो मच.